मुंबईहून विजयदुर्ग अवघ्या 6 ते 7 तासात पोहोचवणारी M2M प्रिन्सेस या रोरो बोटमध्ये आपण आहोत। या बोटमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक काळजी जी आहे ती प्रवाशांची घेण्यात आलेली आहेत आणि नक्की याच्यामध्ये काय काय सुरक्षा देण्यात आलेली आहे, काय काय सेवा सुविधा आहेत याबद्दल बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत डक मॅनेजर आहेत फरदीन शेख आहे। त्यांच्याशी आपण इथले जे मॅनेजर त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकी या ठिकाणी सेवा सुविधा देण्यात आलेल्या आहेत, काय या ठिकाणी सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे? सुरक्षा आपल्याकडे लाईफ जॅकेट आहे, लाईफ जॅकेट पूर्ण सीट जवळ आणि हे कोडियक लाऊंज आहे, इकडे लाईफ जॅकेट पार्टी आहे। प्रत्येक सीटाला एक एक लाईफ जॅकेट्स अलॉटेड आहेत। MES आहे आमच्याकडे 4 MES आहेत। ते MES इव्हॅक्युएशनसाठी आहेत, डेंजर झोनमधले। जेव्हा आपल्याला बाहेर पडायचं असेल शिपचा लहान डेंजर असेल त्यावेळी आम्ही MES ओपन करणार। आणि लाईफ जॅकेट्स पण आहेत। इकडे रिक्लायनिंग सीट्स आहेत, इकडे कोडियकमध्ये रिमोट कंट्रोल रिक्लायनिंग सीट भेटेल पूर्ण 180 डिग्री आणि चार्जिंग पॉईंट असेल। सेफ्टी कार्ड्स खालती आहेत प्रत्येक सीटचा जवळ। सेफ्टी कार्ड हे कुठे आहे किंवा ते कार्ड कुठे आहे प्रवाशांना माहिती देणार? कार्ड या बाजूला नाहीत, कार्ड फक्त खालती आहेत। आणखी इमर्जन्सीमध्ये काळजी घेण्यासाठी काही बोलण्यासाठी संधी असेल किंवा अनाउन्सिंग असेल? अनाउन्सिंग आहे टीव्ही जवळ, पूर्ण सेफ्टीचा दाखवतात आहे आम्ही, काय तुमचं लाईफ जॅकेट कसं घालायचं आहे, काय आहे, कुठे जायचं आहे, काय काय गोष्टी काय नाही करायचं तुम्हाला सगळे टीव्हीवर दाखवणार। आणखी नक्की किती क्लास आहेत, कोणाची कशा प्रकारे सेवा सुविधा पुरवण्यात येते किंवा त्यांना कशा प्रकारे सेवा सुविधा पुरवतात? आमच्याकडे 4 क्लास येतात। कोशाक झोन ते प्रीमियम इकॉनॉमी आहे, कायलेक झोन इकॉनॉमी आहे, स्लाविया लाऊंज ते बिझनेस इकॉनॉमी आहे, बिझनेस आहेत आणि कोडियक लाऊंज VIP सीट्स आहेत। VIP सीट्समध्ये आमच्याकडे 12 सीट्स आहेत आणि स्लावियामध्ये 48, कायलॅकमध्ये 322 आहेत आणि कुशाकमध्ये 44 सीट्स आहेत। अनेक नागरिकांची अशी मागणी होती की ओपन का नाहीये किंवा हे पूर्णपणे बंदिस्त आहे, तर का म्हणजे हे नाही करणार? कारण की ही हाय स्पीड क्राफ्ट आहे, त्यामुळे ओपन डेक नाही याला, विंड जास्त असते बाहेर। फॉर द सेफ्टी रिझन्स आम्ही बंद केलेत। अनेक नागरिकांशी आम्ही बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी नेटवर्क नाहीये, वायफाय तरी कमीत कमी असावं किंवा अनेक त्यांच्याकडून मागण्या करण्यात आल्या जसं की वायफाय नाहीये किंवा ज्यांना फूड खायचं आहे त्यांना या देखील वायफाय देखील चालत नाही, नेटवर्क नाही। त्याबद्दल काय उपाययोजना करण्यासाठी तुम्ही सिनियर लोकांशी बोलणार आहात? ऑलरेडी वायफायचं कनेक्शन लावलं आहेत आम्ही, पण इन फ्युचर ते पण सुरू होणार आहे। वायफायचा डोंगल आहे तिकडे या बाजूला, इन फ्युचर ते पण सुरू होणार आहे। नक्कीच, म्हणजे ते तयारीनुसार आपण करणार आहोत। तयारी पूर्ण झाली आहे, फक्त कनेक्शन यायला पाहिजे। आणखी अशी काही विशेष सेवा सुविधा का तुम्ही 4 चाकी यातून घेऊन जाणार? आणखी याच्या व्यतिरिक्त काही विशेष काळजी घेण्यात आली, काही विशेष सेवा सुविधा आहे का किंवा अशी कोणती आधुनिक पद्धत वगैरे काय आहे का? काय नाही, असं काय नाही। ते पद्धत आता आमचे आहे हाय स्पीड क्राफ्ट, त्यामुळे 6 ते 7 तासांनी आम्ही विजयदुर्गला पोहोचणार मुंबई ते। आणि पॅसेंजर पण चांगले, फक्त हे आहे की काळजी करा आपली आणि क्रूचे ऐका काय बोलतात ते बस। सर्वात महत्त्वाचा आज पहिला दिवस आहे, आज पहिल्या दिवशी बोट 1 ते 1.5 तास लेट झालेले, काय लेटचं कारण आहे किंवा का असं होतंय? पाण्यामध्ये पण ट्रॅफिक असते, त्यामुळे 1.5 तास आम्ही उशीर आहेत। नक्कीच हे होते फरदीन शेख, जे इथले मॅनेजर आहेत, त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहेत। सुरक्षे संदर्भात पुरेपूर काळजी जी आहे ती या ठिकाणी प्रवाशांची घेण्यात आलेली आहे। मात्र पहिला दिवस असल्याने 1 ते 1.5 तास ही जी रोरो बोट आहे ती उशीर आहे। त्याचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की ट्रॅफिक आहे, त्यामुळे ही बोट लेट असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता आणखी प्रवाशांच्या काय मागण्या आहेत, जसं की नितेश राणे बोलले होते की तुम्ही आम्हाला काही बदल असतील तरी सुचवा, आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे आता काही महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या कशा पूर्ण होतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन कमलेश सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।